नमस्कार. आज आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते श्री विकास लवांडे यांच्यावरती ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं समर्थन असणाऱ्या गुंडांनी जो हल्ला केलाय देहू आळंदी पुणे येथे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचं समर्थन असणारे गुंड म्हणण्याचं कारण काय? कारण त्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तुषार भोसले, तो भोंदू तुषार भोसले, त्यांनी पहिले समर्थन या हल्ल्याचं केलं की हल्ला योग्य आहे, जे काही संग्राम भंडारेंनी केले ते योग्य आहे. हे काय चाललंय? एवढंच होऊन थांबत नाही, तोवर मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा भंडारेचं समर्थन केलंय. त्यामुळे माझं असं मत आहे की या हल्ल्यामागे सरकार आणि भारतीय जनता पार्टी आहे आणि या हल्ल्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी करते. हा हल्ला भारतीय जनता पार्टीने घडवून आणलाय. यानंतर सुद्धा तो भामटा, तो गुंड, तो संग्राम भंडारे टीव्ही माध्यमावरती येऊन सांगतो मला त्याचं दुःख नाही आणि विकास लवांडेला हा इशारा आहे आणि पिस्तूल लावण्यात पण त्याची लायकी नाही. ही मस्ती येते कुठून? हा प्रश्न आमचा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना, की आपल्या राज्यात चाललंय काय? कोणी यावं काही हो, दिवसा ढवळ्या लूट, दिवसा ढवळ्या एवढी डकेती, दिवसा ढवळ्या एवढा गुंडाराज. मला असं वाटतं की देवेंद्रजी यांनी याच्यावर विचार करावा आणि नैतिकता म्हणून या राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, ही माझी मागणी आहे. आणि त्या भामट्या संग्राम भंडारेला सांगणं आहे, तुझ्यासारखे गल्लीतले गावगुंड, गल्लीतले मांजरं एवढे जर बोकाळे असतील, एवढीच मस्ती आली असेल तर बंदोबस्त करायला शिवरायांच्या, छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या महाराष्ट्रामध्ये महिला रणरागिणी आहेत, ह्याचं भान ठेवायचं आणि यानंतर जशाच तसं उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठेवते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.